डान्स बारची छमछम आता पुन्हा एकदा सुरू होणार का किंवा सरकार ही बंदी कायम ठेवण्यासाठी नेमके काय उपाय योजणार? अर्थात वर्षाकडे तुमच्याकडे येते. तुम्ही मगाशी उल्लेख केला की 70,000 अशा बारबाला आहेत ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला होता. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये त्यांनी आपला मार्गही बदलला असेल. मग तुम्हाला आता नव्या बारबाला का तयार करायचे आहेत? बेसिकली बारबालांच्या बद्दलचं जे कंपोजिशन आहे ना, त्याच्याबद्दल फार गहन चर्चा करायला हवी. 1-2 मिनिटांमध्ये काही ही चर्चा होणार नाही. परंतु पिढ्यानपिढ्या या व्यवसायामध्ये असलेल्या अनेक अशा काही घटक आहेत. ह्या बारबालांच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की काही जणी ह्याच्यामध्ये परत येतील. अनेक जणी तर ज्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत किंवा देशोधडीलाच लागल्या म्हणायला हरकत नाही. तर अशा बारबाला काही त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये. दुसरी गोष्ट अशी आहे की नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आपण बोलू, कारण की जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगितलंच आहे आणि बार उघडावेच लागतील की म्हणजे त्याच्यामध्ये डान्स ही ऍक्टिव्हिटी सुरू करायला लागेल, कारण डान्स बार कधीच बंद झाले नव्हते. तर अशा वेळेला ज्या बारबाला तिथे काम करतायत आत्ता ह्या घडीला, तिथे सिंगर म्हणून काम करतायत किंवा वेटर म्हणून काम करतायत, ह्या पूर्वाश्रमीच्या नृत्यांगनाच होत्या आणि त्यांनी हे पर्यायी काम म्हणून तिथेच स्वीकारले, कारण इतरत्र त्यांना काम मिळू शकत नाही, शिक्षणाचा प्रश्न आहे किंवा त्यांना जे त्यांचं जे नृत्य ही कला त्यांची पिढीजात कला आहे. पूर्वी त्या मुजरा करत होत्या मुंबईमध्येच, बनारस की चाल घ्या किंवा ओपेरा हाऊसच्या जवळचं आपण बघू. आपण जी काही दृश्य पाहिली त्यामध्ये तुम्हाला कुठे असं नृत्य दिसलं? त्यामुळे मध्ये अश्लीलता सगळ्यात जास्त. तर असं म्हणेन की सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्यावर खूप सविस्तर चर्चा झाली की नृत्य म्हणजे काय. आणि तेव्हा पूर्वीच्या एका जजने म्हणलेलं वाक्य मला अजूनही ते आठवतं की त्यांनी कॅन कॅन नावाचा एक जो फिल्म होती, बॉलिवूड फिल्म करून बघितली आणि मला वाटतं तुमच्या अनेक प्रेक्षक जे नेट सावी असतील त्यांनी ती बघावी. हा जो डान्सचा प्रकार म्हणून बॉलिवूडचं इमिटेशन, लाईव्ह इमिटेशन बार मध्ये करणं, असं तेव्हा जजेसने म्हटलं होतं. मी हे म्हणत नाही, मला नृत्य, गायन किंवा अशा कोणत्याही प्रकारामध्ये गतीच नाही आणि त्यामुळे मला ते समजतही नाही आणि कळतही नाही म्हणायला हरकत नाही. इतकी त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ. परंतु त्या जे नृत्य करतात त्याला नृत्य म्हणायचं किंवा नाही आणि बॉलिवूड मधलं नृत्य हे नृत्य आहे की नाही, हा मोठा एक डिबेट होऊ शकतो. त्या तिथे नाचत आहेत आणि त्याच्या जेव्हावर त्या पोट भरत आहेत, हे सत्य आहे, आजचं वास्तव. पुढचा माझा प्रश्न असेल वर्षाजी तुमच्याकडे, मात्र मला विनोद पाटील यांच्याकडे जायचंय. विनोद पाटील, यामध्ये अश्लीलता किंवा अशा प्रकारची नृत्य यावर लक्ष ठेवा किंवा मग यावर काही नियम अटी घाला, या सगळ्या पळवाट आहेत? ताई, एक लक्षात घ्या, पण आज मी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःही अपील ऐकण्यासाठी बसलो होतो. सुप्रीम कोर्टाने फक्त एवढं सांगितलं की तुमच्याकडे जे 60 ऍप्लिकेशन आले ते निकाली काढा आणि ते निकाली काढत असताना कायद्याच्या चौकटीमध्ये काढा, त्या ठिकाणी अश्लीलता होणार नाही. हा एक मुद्दा. दुसरा माझा मुद्दा आहे की माझ्या ताईने जे सांगितलं की 70,000 वगैरे वगैरे जो आकडा, या मुली ऑलरेडी या फील्डमधून 10 वर्षापासून बाहेर गेल्यात. नवीन मुली आपण याच्यामध्ये आणायच्या का? आमच्या नवीन भगिनींना आपण या फील्डमध्ये आणायचं का? हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की कायद्याची जी बाजू आहे की अश्लीलता, तिथं घडणारे प्रकार. एक लक्षात घ्या की आमचा नृत्याला मुळीच विरोध नाही. नृत्य ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आमचं फक्त बारमध्ये परफॉर्म होणाऱ्या नृत्याला विरोध आहे. त्याचं कारण असं की आपण बघितलं, अंडरवर्ल्ड असेल, क्राईम असेल, त्यांचा मीटिंग स्पॉट तो झालेला आहे आणि आम्हाला तो उद्ध्वस्त करायचा आहे आणि महाराष्ट्राला सायलेन्स ठेवण्यासाठी मग अश्लीलतेचा वगैरे प्रकारने. एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, न्यायालयाने आज कुठल्याही प्रकारचं असं सांगितलेलं नाही की बार ओपन करा. त्यांनी फक्त सांगितलं तुमच्याकडे आलेल्या जे ऍप्लिकेशन आहेत त्याचं डिस्पोजल करा आणि 2 आठवड्यामध्ये कळवा. आमची विनंती अशी आहे की ह्या महिला ऑलरेडी ह्या फील्ड मधून बाहेर पडल्या आहेत, वेगवेगळे क्षेत्र निवडलेत, त्यांच्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न नाही. नवीन मुलींना कृपया करून याच्यामध्ये ओढू नका. महाराष्ट्र फार वेगळ्या सदीकडे चाललाय आणि शांतता महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे. आमच्या नृत्याला परफॉर्मन्स वर्षाची बोला. मला खूप अगदी स्पष्टपणे म्हणायचंय की मी पण महाराष्ट्रामध्ये राहते, इथे याच मातीत जन्माला आलेली आहे आणि मी शेतकरी आहे स्वतः. मी असं तुम्हाला प्रश्न विचारते की बारमध्ये नृत्य केलेलं आम्हाला चालणार नाही, बारमध्ये गाणं म्हटलेलं आपल्याला चालेल? बारमध्ये स्त्रियांनी मद्य वाढप्याचं काम केलेलं आपल्याला चालतं? मग तुम्हाला चालतं ते नक्की काय चालतं ते तुम्ही मला सांगा. माझं ऐका जी, तुम्ही माझं ऐका, 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका. तुम्ही जे म्हणताय की बेसिक गोष्टी लक्षात घ्या की डान्स बार ओपन करणं, अशी भाषाच आपण वापरता कामा नये. डान्स बार ओपनच आहेत,
तिथे डान्स होत नाही ही एकच गोष्ट अगदी आहे. बरोबर. आता बाकी सगळं चाललेलं आहे. मी ह्या अगदी एका बरोबर. मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ती बरोबर. म्हणून सरकारच्या विरोधात उभी राहिलेली बाई आहे. मी गेले 10 वर्ष 12 वर्ष हा इशूशी अगदी लढतीये. बरोबर. जी जी नाही जी विद्यार्थी वर्षा अगदी काळ्यांचे मला आधीचे सोनींकडे जायचं. स्टेटमेंट जर तुम्ही बघितले तर त्या म्हणत होत्या की डान्स बार बंदीमुळे बंद झाल्यामुळे अनेक मुलींच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. हे आधीच आता त्या म्हणतात की डान्स बार चालूच मला होते. असं वाटतं चालूच होते. मग विद्याताई, मला तुम्ही आता कान मला बोलू द्या, नेहमी आता उघडे मला ठेवा. आता मला बोलू नाही, द्या. नाही, माझे नाही, कान मा- पूर्ण उघडे माझा- आहेत आणि माझा मला मुद्दा- कान उघडायचे ते सरकारचे उघडायचे. देवेंद्र फडणवीस सीएम आहेत ज्यांनी आम्हा महिलांना डान्स, तुम्ही म्हणाला की राजकारण नाहीये, डान्स बार बंदी विरोधी मंचचा जो ग्रुप होता तो संबंध समाज सेवेचं काम करणाऱ्या अनेक महिला त्याच्यामध्ये होत्या आणि जो त्या प्रश्न- सगळ्यांना परवा देवेंद्र फडणवीस यांनी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत डान्स बार चालू होऊ देणार नाही. विद्याताई- मग तुम्ही लॉचे ग्रॅज्युएट आहात, अगदी तुम्ही बरोबर. ताई, प्रॅक्टिसही माझा केली मुद्दा असा असेल आहे- तर तुम्ही आता कशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, नवीन कायदा आणणार का? का भाजप सरकारने सोनी- हात सोनी मिळवणी उत्तर करून द्या. हा निर्णय आणलेला सोनी आहे याचं याचं उत्तर त्यांनी द्या उत्तर दिलं पाहिजे. जी नाहीतर आम्ही फिरू देणार अगदी नाही माझा- मुख्यमंत्र्यांना. विनोद माझा पाटील मुद्दा विनोद असा पाटील आहे- तुमच्याकडे येते. सोनीना उत्तर देऊ देत. सोनी उत्तर द्या. विनोद पाटलांनी जो खुलासा केला तो अतिशय महत्वाचा आहे की आजचा जो काही हुकूम आहे तो हुकूम आहे हे काही फायनल वर्डिक्ट नव्हे. जी 15 नोव्हेंबरला जो निकाल सोनी दिला, सरकार काय करणार ते सांगा. सरकारकडे आता प्रश्न असा आहे की 15 फेब्रुवारीला जेव्हा हे प्रकरण परत सुनवाईला येईल तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ह्या सर्व प्रकरणामुळे जो समाज यातले काही घटक उद्ध्वस्त झालेले आहेत, बरीच कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. विद्याताईंनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी जे नोकरी करणारी मंडळी होती जी. त्यांनी घरच्या लोकांचे दागिने चोरलेले आहेत, ते दागिने विकून डान्स बार मध्ये जी. जाऊन बहुत करमणूक करून घेतलेली आहे आणि पगारी माणूस तर काही जाऊ शकत नाही. हे त्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत किंवा सोनी सरकार वाढीव- काय करणार ते सांगा. शेवटी सरकारला हेच केलं पाहिजे की भरपूर स्टॅटिस्टिक्स, भरपूर त्याचं संख्या बळ असलेल्या बऱ्याच गोष्टी तिथे उद्धृत करायला लागतील की त्याच्यावरनं आणखी सरकारवरती जी. किती ताण येतो, पोलीस यंत्रणेवरती किती ताण येतो, त्याचे सामाजिक दुष्परिणाम काय नाही आहेत. नाही नाही गणेशजी, तुम्ही चालू करायच्या दृष्टिकोनातून बोलू नका. बंद ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय करत अरे, आहे ते उत्तर म्हणूनच- अपेक्षित आहे म्हणून आम्हाला. we will- कायद्याची लढाई लढेल का, सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडेल का? नक्कीच लढणार. तुम्ही तर त्याच्यामध्ये चालू काय- झाला अशी भाषा करू नका. त्याच्यामुळे जे दुष्परिणाम जे आहेत ते दुष्परिणामावरती आपला फोकस असला पाहिजे. ते दुष्परिणाम दुष्परिणाम थांबवायचे असतील तर अहो मॅम, हे व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्र व्हायला पाहिजे त्यासाठी सरकार काय महाराष्ट्रामध्ये करणार हा परत प्रश्न होता. अंडवा- सोनी याचं उत्तर तुम्ही अजून दिलेलं हरीश नाही. सरकार- साळवेंसारखे आम्हाला मोठे उत्तर विधिज्ञ आपल्याकडून आम्ही काय सर्वोच्च अपेक्षित आहे? न्यायालयामध्ये जी, उभे जी. केलेले होते हरीश साळवेंसारखे आणि आजचं मगाशी म्हटलं जी. ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन आजचा हा फायनल वर्डिक्ट नाहीये. 15 फेब्रुवारी जी काही सर्वोपंगी चर्चा होणार आहे जी. त्याच्यामध्ये सरकारकडे सर्व तऱ्हेचा 10 तारीख, डेटा 10 उपलब्ध फेब्रुवारी. होणार आहे जी. आणि दुष्परिणाम हा आमचा जी एम्फसिस असणार आहे. बरं सोनी तुमचा मुद्दा कळला. वर्षा काळे तुमच्या सामाजिक म्हणजे कार्याविषयी आम्हाला अजिबात काही शंका नाहीये. मात्र जसं सोनी म्हणाले की आता किंवा विनोद पाटील म्हणतात की ज्या काही बारबाला आहेत 10 वर्षामध्ये त्यांनी वेगळा मार्ग पत्करला असेल, मग पुन्हा तुम्हाला याच क्षेत्रामध्ये त्यांना का आणायचंय? हा काही असा सन्मानजनक असा मार्ग नाहीये. तुम्ही जो डान्स बार सुरू व्हावा यासाठी सरकार म्हणजे कोर्टामध्ये एवढा वेळ खर्ची घालवलात, त्यापेक्षा या काहीतरी वेगळा उद्योगधंदा देता यावा यासाठी तुम्ही सरकारकडे पाठपुरावा का नाही केला? प्रचंड पाठपुरावा केलेला आहे. इच्छाशक्तीचा अभाव, अत्यंत बोलण्याची उदासीनता, अनेक जी. जे विद्याताईंनी सांगितलं, मी अनेक वेळेला अनेक NGOsने सुद्धा मीटिंग्स मध्ये हा मुद्दा उचलला होता की बारबालांची एकमेव युनियन आहे. वर्षाताई काळे ह्या मीटिंग नाहीत. मी 150 वेगवेगळ्या उद्योगांची यादी आधीच्या सरकारच्या प्रतिनिधींना दिलेली होती की या प्रकारच्या ज्या स्वेच्छेने सोडू इच्छितात त्यांची नावांची यादी मी दिलेली होती. त्याचं आव्हान केलं, नंतर आलं नाही. प्रयत्न म्हणून केले. एकमेव उपाय आहे की अशा डान्स बार मध्ये नृत्य करणं, डान्स करणं? हा एकमेव उपाय निश्चितच नाही. काही मुलींसाठी तो एकमेव उपाय असण्याची शक्यता आहे, बऱ्याच मुलींसाठी जी. तो एकमेव उपाय नाही. आणि म्हणून मी आजही म्हणीन की ह्याच्याही पेक्षा अपमानकारक असं जे आयुष्य आहे, जे वेश्येचं आयुष्य आहे, त्या त्यांना जी. जगायला लावू नका. कारण आज त्या नाही, त्या मला- गर्तेत सापडलेल्या आहेत. विद्याताई, 1 मिनिट, त्या ज्या प्रकारे रस्त्यावर मृत्युमुखी पडलेले देह आम्ही उचललेले आहेत आणि त्यामुळे हा तळतळाट माझा आहे. जो बारबालांचा तळतळाट गेले 12 वर्ष मी त्यांना समजून सांगते की ह्या प्रकारचे तळतळाट तुम्ही देऊ नका. निर्णय घेणारे सत्तेवर असणाऱ्या लोकांना तुम्ही तळतळाट का देताय? कारण जी. असे निर्णय घ्यावे लागतात समाजाच्या भल्यासाठी. सोनी हे खूप मोठं आव्हान असेल भाजप सरकार समोर. वादच नाही त्याच्याबद्दल. कारण परत सामाजिक दुष्परिणाम जो आहेत त्याच्यातनं आपल्याला कसं बाहेर पडता येईल. बरीचशी आपल्याला जी कुटुंब आता उद्ध्वस्त झाले जी. ती ह्याच्या पुढे जी, ती सोनी व्हायला तुम्ही नको. सामाजिक कार्यकर्त्यासारखे बोलू नका. तुम्ही भाजपचे एक नेते म्हणून या ठिकाणी सांगा की सरकार काय करणार? नाही, सरकारला विविध गोष्टींवरती याच्यामध्ये आम्हाला उत्तर द्यायला लागणार आहेत. जी. भरपूर आम्हाला डेटा गोळा करायला लागणार आहे.
निर्णय जे रेव्हेन्यू डिव्हिजन नवीन कायदा करा डान्स ना. बार जो आहे तो केवळ विधिमंडळामध्ये मुंबई आणा. पुण्यापुरता मर्यादित आहे. तो नागपूरला देखील पसरलेला आहे, औरंगाबादला आहे, महाराष्ट्राच्या भरपूर जिल्ह्यांमध्ये तो गेलेला आहे आणि भरपूर जिल्ह्यात त्याचे दुष्परिणाम झाल्यामुळे स्टॅटिस्टिकल डेटा कंपाईल करणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं हे मोठं आमच्यापुढे आव्हान असणारी वस्तुस्थिती. मात्र सौदी गेल्या वर्षभरामध्ये मग नेमकं काय केलं हा खूप सेन्सिटिव्ह देखील असा एक मुद्दा आहे एक सर्वांसाठी. लक्षात घ्या, आमचं सरकार 31 ऑक्टोबर 2014 ला अस्तित्वात आलं. 6 महिने आम्हाला सगळं स्थिरस्थावर जे अगोदर सगळं जो गोंधळ झालेला होता तोच आम्हाला साफ करण्यामध्ये गेला. आता पुढे आम्ही एक 4-6 महिन्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय जुलैमध्ये उघडलेलं आहे. त्यांची 2 महिन्याची जो वेकेशन असते 15 नोव्हेंबरचा निर्णय आणि आता 2 महिने आम्हाला अजून आहेत. विद्यार्थी अर्थात आघाडी सरकारनं किंवा एनसीपीनं सुद्धा खूप मोठी काही बाजू कोर्टात मांडली असं नाही, त्यावेळेला सुनावणी झाली नाही आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला नाही, हे तुमचं सुदैव होतं. तोच कित्ता आता भाजप सरकार सुद्धा नाही, गेलं. मला या असंही ठिकाणी नाहीये. अनेक 2006 वेळी आर पाटलांनी स्वतः याच्यावरती मिटिंग घेतल्या होत्या, कायदे तज्ञांना बोललो होतं, महिला संघटनांना बोललो होतं, मिटिंग झाल्या होत्या, काय करायचं नाही स्ट्रॅटेजी ठरली होती. पण मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात त्याची एक मिटिंग लावा म्हणून त्यांनी लावली नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, डान्स बार मी चालू होऊ देणार नाही. वर्षाताई मगाशी म्हणाल्या त्या महिला रस्त्यावरती मृत्युमुखी पडलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्या मला तुम्हाला एक कृपा करून सांगायचंय, आम्ही महिला कुठल्याही महिलांच्या विरोधात नाही. आम्हाला वाईट ह्याचं वाटतंय की अगदी 12-13 वर्षाच्या मुलींना, कोवळ्या मुलींना इथे आणलं जातं, ज्या मुलींना याच्याबद्दल काही कळत नाही अशा मुलींना जबरदस्तीने या धंद्यामध्ये ढकललं जातं. त्याची तळमळ आहे आम्हाला असं वाईट वाटतंय की आमच्या घरातले पुरुष मुलं तर बिघडतायत पण या मुलींचं आयुष्य बर्बाद होतंय. आता वर्षाताईंनीच कबूल केलं की 10 वर्षापूर्वी ज्या या बारमध्ये राहत होत्या त्या आता राहू शकणार नाही. म्हणजे तरुण मुलींना, लहान कोवळ्या वयातल्या मुलींना नाचवणं ही कुठली कला आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये वर्षाताईंनी खरं आमच्या बरोबर येऊन असे बार कसे बंद होतील आणि अशा प्रकारे महिलांचं शोषण जे होत आहे ते शोषण होणार नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि मला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना आव्हान करायचंय की जर मुख्यमंत्र्यांनी किंवा ह्या भाजप सरकारने काही केलं नाही तर सर्व महिला रस्त्यावरती उतरून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून त्यांना हे बार बंदीसाठी काहीतरी नवीन कायदा करण्याचं आव्हान मी या महिलांना सगळ्यांना महाराष्ट्रातल्या करते. पुन्हा एकदा मी येते तुमच्याकडे वर्षाची, मी तुमच्याकडे येते. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.